चेंबूर ते वडाळ्याच्या भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद। तब्बल 2 तासांनी प्रवाशांची सुटका। एसी बंद असल्याने प्रवाशांनी फोडल्या काचा। मोनोरेल घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल बंद, फडणवीसांची माहिती। तब्बल 7 तासांनंतर सीएसएमटी कडून कल्याणकडे लोकल सुटली। सीएसएमटी ते ठाणे डाऊन मार्गावरील लोकल टप्प्याटप्प्याने सुरू। मुसळधार पावसाचा मुंबई विमानतळालाही फटका। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक सेवा विस्कळीत। मुंबईतील मिठी नदीत तरुण वाहून गेला। पवईच्या फिल्टरपाडा परिसरातील घटना। तरुणाला वाचवण्यात आल्याची स्थानिकांची माहिती। मुंबईत समुद्राला मोठी भरती। गेटवे ऑफ इंडिया परिसरात महाकाय लाटा। मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी देखील लाटांचा तडाखा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंवर फोडलं मिठी नदीच्या पुराचं खापर। मिठी नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली घोटाळा, फडणवीसांचा आरोप। तर मिठीतला भ्रष्टाचाराचा गाळ उपसून काढणार, मिठी पाहणीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्टवर, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत देणार, फडणवीसांची घोषणा। समुद्र किनारपट्टीवर 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार। 22 ऑगस्ट पर्यंत मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना। पुण्यात द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरलं पाणी। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। महापालिकेकडून नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं। चिपळूण येथील खरेडी चिंचनाका परिसर पाण्याखाली। एसटी स्थानकात शिरलं पाणी। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। साताऱ्यातील वाईच्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा। धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कोल्हापुरात पूरस्थिती नियंत्रणात। अलमट्टी धरणाच्या विसर्गासाठी कर्नाटक प्रशासनासोबत समन्वय सुरू। तर कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी दत्त मंदिरात चौथ्यांदा दक्षिण द्वार सोहळा संपन्न। सांगलीच्या वारणा नदीला पूर। सांगलीच्या चांदोली धरणातून विसर्ग सुरू असल्यानं वारणा नदीला पूर। पूरबाधित भागातील ग्रामस्थांचं स्थलांतर। साताऱ्यात मुसळधार पाऊस। कोयना, उरमोडी, कण्हेर, वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात। नद्यांना पूर। छोटे मोठे पूल पाण्याखाली। महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत सीएसडीएस संचालक संजय कुमार यांचं खळबळजनक ट्विट। महाराष्ट्र निवडणुकीची आकडेवारी देताना चूक आणि गडबड झाली। संजय कुमार यांची पुढारी न्यूजशी बोलताना कबुली। केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत चिपी विमानतळासाठी VGF सवलती देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। चिपी विमानतळ कायमस्वरूपी सुरू होणार, मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांची माहिती। मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी कसबा करवीरमधील 2.5 हेक्टर जमीन देणार। T20 आशिया चषकासाठी भारताचा संघ जाहीर। सूर्यकुमार यादव कॅप्टन, तर शुभमन गिल उपकर्णधार। श्रेयस अय्यरला संधी नाहीच। 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला।